तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शाळेत जाणाऱ्या एका मुलीच्या बाबतीत एक असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. सोशल मीडियावर या मुलीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्यामुळे सर्व पालकांची झोप उडाली आहे. लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं किंवा मुली खूप निष्पाप असतात. ज्या वयात मुलांना जगाची माहिती नसते, खेळण्या बागडण्याच्या दिवसात त्यांच्या कोवळ्या वयात त्यांच्यासोबत असे काही प्रकार घडतात की ज्यामुळे आईवडिलांमध्ये एक मोठी चिंता निर्माण होत असते. ही घटना घडली एका 8वीत शिकणाऱ्या मुलीसोबत. 8वीची मुलगी जिच्यासोबत हा असा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण राज्यातील पालकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. वरवर पाहता ही घटना अगदी साधी वाटेल, पण ही घटना केवळ एका मुलीची किंवा कुटुंबाची नाही, तर ही आपल्या संपूर्ण समाजाची समस्या आहे. विशेषतः पालकांसाठी एक मोठा इशारा आहे. आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडियाच्या काळात, बदलत्या जीवनशैलीच्या काळात तुमचं मुलाचं संगोपन करणं ही पालकांची जबाबदारी असते. तर पालकांच्यात काही चुका होतात, नकळत काही चुकात थोडं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे तुमच्या मुलामुलींचं कसं भविष्याचं वाटोळं होऊ शकतं याचाच आरसा दाखवणारी ही घटना आहे. विशेषतः राज्यातील पालकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची तातडीची सूचना आहे. मग नेमकं या 8वीच्या मुलीसोबत नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे संपूर्ण पालकांची झोप उडाली आहे? पालकांची नेमकी अशी कोणती चूक होती की ज्यामुळे अशा घटना घडत असतात? तुमचं मूल मुली शाळेत कॉलेजला जात असतील तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना आहे. एका शांत गावात राहणारी एक 15 वर्षाची 8वीत शिकणारी मुलगी अत्यंत हुशार, वेळोवेळी अभ्यास करायची, आईवडिलांचं म्हणणं ऐकायची. पण काही दिवसापासून अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं होतं. अगदी चांगला अभ्यास करणारी, निरोगी आहार घेणारी, व्यायाम करणारी अशी मुलगी तिच्या पोटात 2 महिन्यापासून दुखायला लागलं होतं. सुरुवातीला अधूनमधून दुखायचं, पण हा पोटदुखीचा त्रास खूप वाढला होता. सुरुवातीला घरच्यांनाही दुर्लक्ष केलं. ज्यावेळेस ती आईला सांगायची त्यावेळेस आई म्हणायची, तू रात्री शिळा भात खाल्ला होता, तू रात्री शिळी भाकर खाल्ली होती, किंवा काहीतरी तू असं वरच्यावर काहीतरी खाल्लं असेल त्यामुळे तुझं पोट दुखत असेल. पण त्यांना माहिती नव्हतं की त्या पोट दुखण्यामागं एक प्रचंड मोठं धक्कादायक कारण उघडकीस येणार होतं, ज्याची आईवडिलांना अजिबात कल्पना नव्हती. त्यांनी त्यावेळेस तिच्याकडे दुर्लक्ष केलं. ते पोटात काहीतरी खाल्लं म्हणून दुखायचं म्हणून टाळायचे. पण एक दिवशी अचानक हा त्रास खूपच वाढला. पोट खूपच दुखायला लागलं म्हणून आईला काळजी वाटू लागली. आईवडिलांची परिस्थिती खूप गरिबीची होती, जेमतेम होती. आई वडील मोलमजुरी करून जगत होते, त्यामुळे दवाखान्यात नेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे आणि वेळ देखील उपलब्ध नसायचा. पण एके दिवशी आईने तिला सगळं काम सोडून एका खाजगी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. मुलीला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली. रिपोर्ट आले तेव्हा अनेक धक्कादायक सत्य जगासमोर आलं. जेव्हा डॉक्टरांनी तिच्या आईला हे भयानक सत्य सांगितलं त्यावेळेस आईच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांनी सगळ्यात आधी रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट मुलीचा आला होता, तो तिच्या आईला दाखवला. त्या रिपोर्टमध्ये काय आहे ते समजावून सांगितले. आईचा चेहरा धक्क्याने फिका पडला होता, डोळ्यातून पाणी येत होतं. ती गोंधळल्यासारखी स्तब्ध झाली होती. मग डॉक्टरांनी नेमकं असं काय सांगितलं की ज्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली आणि ही गोष्ट महाराष्ट्रात पसरल्यावर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला. चर्चा सुरू झाली. आता ते पुढे उघड झालं होतं. त्याच्यामध्ये डॉक्टरांनी काय सांगितलं होतं याची पोलीस तपास देखील झाला होता. पोलिसांची मदत घेतली. मुलीसोबत काय प्रकार घडला होता, तो प्रकार घडवणारा कोण होता याचा तपास पुढे आल्यानंतर आणखीनच खळबळ उडाली. ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घटना पसरली. खरं तर तिच्या आईने केलेलं दुर्लक्ष आणि दवाखान्यात नेल्यानंतर तिचा पाडलेला रिपोर्ट यामध्ये काय कनेक्शन आहे? नेमकी चूक कोणाची होती? आईची होती की मुलीची होती? हा काय विषय होता? खरं तर हा प्रत्येक पालकांचे डोळे उघडणारा व्हिडिओ असणार आहे.
डॉक्टर म्हणाले, तुमची मुलगी रिया, तिच्या आईला उद्देशून ते बोलत होते. आईच्या डोळ्यात डोळे घालून अगदी शांतपणे ते बोलले, तुमची मुलगी रिया ही गर्भवती आहे. आता पहा, 15 वर्षाची मुलगी जी फक्त 8वी मध्ये आहे, ती 4 महिन्याची गर्भवती आहे. एका क्षणासाठी आईला विश्वास बसत नव्हता. तिने डॉक्टरांना पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली. तपासणी झाली, पण रिपोर्ट तेच सांगत होता. पुन्हा तपासणी केली, पुन्हा रिपोर्ट तोच येत होता. 15व्या वर्षी 8वीत शिकणारी मुलगी गर्भवती होती. आईसाठी आता डोंगर कोसळल्यासारखं होतं. सगळ्यात आधी आईने रागारागात मुलीच्या 2-3 कानाखाली तिथेच टेकवल्या. पण राग शांत झाल्यावर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारायला सुरुवात केली. मुलीने सर्व पहिल्यापासून सांगितलं, पण ते अत्यंत धक्कादायक होतं. मुलीने सांगितलं होतं की हे कसं घडलं होतं. आईने मुलीला घरी आणून विचारलं, तेव्हा समोर आली जी गोष्ट जी प्रत्येक पालकांसाठी एक मोठा धडा आहे. रिया रोज शाळेत जाण्यापूर्वी तिच्या वर्गमित्राच्या, तिच्या वर्गमैत्रिणीच्या घरी जायची. तिची एक मैत्रीण होती, ती त्यांच्याच गावात राहत होती. ती दरवेळेस रिया तिला तिच्या घरी घ्यायला जायची आणि त्या घरातून दोघी मैत्रिणी शाळेत जायच्या. त्यांची मैत्री अगदी घट्ट होती. पण या मैत्रिणीचा एक लहान भाऊ होता. तो रियापेक्षा 1 वर्षाने लहान, म्हणजे 7वीत शिकत होता. आता मैत्रिणीचा भाऊ म्हणून नक्कीच त्यांच्यामध्ये एक मैत्री तयार झाली होती. मैत्रिणीचा जो भाऊ होता तो वयाने लहान असल्यामुळे कोवळ्या वयातच त्याच्यामध्ये एक आकर्षण निर्माण झालं होतं. मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं. रियाची मैत्रीण होती, तर मैत्रिणीचे आईवडील देखील दोघे शेतमजूर होते. ते बऱ्याच वेळा सकाळी शेतात कामासाठी जायचे, मजुरीला जायचे. ज्यामुळे रिया ज्या वेळेस घरी जायची तेव्हा तिची मैत्रीण कधी कधी शेतामध्ये गेलेली असायची. त्यामुळे तिचा भाऊ घरामध्ये एकटाच असायचा. मग कुणी मोठं नसायचं. मग हे पाहून रिया आणि तो मुलगा भेटायचा. कधी रिया त्यांच्या घरी जायची, तर कधी तो रियाच्या घरी यायचा. शाळेचे पुस्तक घेण्याच्या बहाण्याने यांना त्या कारणाने त्यांना एकांत क्षण मिळायचा आणि त्यांनी या क्षणाचा गैरफायदा घेतला. आणि 25 जानेवारीला जेव्हा मैत्रिणीचे आईवडील शेतात गेले असताना घरात कुणीच नव्हते, त्याच वेळेस त्यांच्यामध्ये शरीर संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर असे प्रकार वारंवार घडले. जेव्हा घरात मोठी माणसे नसायची त्यांना एकांत मिळायचा आणि या संबंधातून रिया गर्भवती राहिली होती. एप्रिल महिन्यामध्ये पोटात दुखायला लागल्यानंतर रियानं दुर्लक्ष केलं होतं, कारण की तिला भीती वाटत होती. पण वेदना वाढल्याने आईला डॉक्टरांकडे जावं लागलं आणि घरी आल्यानंतर आईने रागाने रियाला विचारलं. सुरुवातीला ती काहीच बोलायला तयार नव्हती, पण कुटुंबातील इतर सदस्यांनी, नातेवाईकांनी तिला प्रेमात घेऊन, विश्वासात घेऊन विचारल्यावर तिला धीर दिल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. तिने त्या 7वीत शिकणाऱ्या मुलाचं नाव सांगितलं. त्या मुलाला नातेवाईकांनी सर्वात आधी घरी बोलावलं. त्या मुलाला विचारलं की हे खरं आहे का, ही मुलगी सांगते ते खरं आहे का. तर त्या मुलाने देखील कबुली दिली. मुलगा असं म्हणाला की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांसोबत लग्न देखील करणार आहोत, असंही त्या मुलाने कबुली दिली. आणि हे ऐकून तिथे उपलब्ध असणारे नातेवाईक आणि मुलीच्या आईवडिलांना देखील मोठा धक्का बसला, कारण की इतक्या छोटासा मुलगा त्या ठिकाणी लग्नाच्या गप्पा कसं काय करतोय. हे ऐकून कुटुंबाला एक मोठं आश्चर्य झालं. त्या ठिकाणी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून कारवाई केली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 7वीत शिकणाऱ्या त्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवलं. सध्या त्या प्रकरणाचा तपास आहे, तो तपास पोलीस करत आहे. आणि आता जो प्रकार घडलेला आहे यामधून पालकांनी नेमकं काय घ्यायचं आहे, अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.